मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. आपण बघितलं असेल प्रभागात गेले आता कुठल्या दृष्टीने आम्ही पाण्याच्या 3-3 टाक्या बनवल्या. प्रशासन लागलं आणि प्रशासन लागल्यामुळे त्या पाण्याच्या टाक्या आजही भरत नाही. अधिकाऱ्यांना सांगून आम्ही आतापर्यंत 10 निवेदनं दिले. दिसाड जाऊन भेटतोय. जेव्हा माझ्या माता भगिनी मला फोन करतात तेव्हा जातो. आताच एका भगिनीने सांगितलं की मी सांगितलं की 2 दिवस तसं आणि परत पाणी गायब होत आहे. आम्ही दरवेळी प्रभागातील नागरिकांना घेऊन अधिकाऱ्यांना सांगण्याचं काम करतो. कालही त्यांनी सांगितलं. मग त्यांना मी अशी सूचना केली की आपण प्रत्येक नगराला 6 तास पाणी सोडण्यापेक्षा 1.5 ते 2 तास प्रेशरनी पाणी सोडा, म्हणजे सर्व माझ्या माता भगिनींना पाणी मिळेल. कारण पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे आणि पाणीचा प्रश्न सोडवणे अत्यंत जरुरी आहे. आपण बघितलं असेल प्रभागात आपण 250 कोटीच्या नवीन पाईपलाईन टाकल्या. तर प्रभागाची पूर्वीची लोकसंख्या 2017ची आणि आताची ती डबल आहे. आपण बघितलं असेल मळे परिसर, सातपूर मळे परिसर असेल, चिंचोळे मळे परिसर असेल, इथे कोणतीही वस्ती नव्हती. आज इथं डबल वस्ती झालेली आहे आणि त्यामुळे ही पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. म्हणून आपण पुढला दृष्टिकोन तयार ठेवूनच त्या 3 पाण्याच्या टाक्या उभ्या केल्या आहेत. परंतु आज आशीर्वाद नगरची टाकी भरत नाहीये, त्यामुळे ही पाणी टंचाई निर्माण होत आहे. चिंचोळ्या पाटेवरील केवळ पार्कची टाकी आहे ती भरत नाहीये आणि त्या अधिकाऱ्यांनी न काम केल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. जर तुम्हाला माहिती आहे इथं जर सत्तेत नगरसेवक असते आणि जर एखाद्या अधिकाऱ्याने काम केलं नाही तर त्याला सस्पेंड करता येतं किंवा त्याला काढून टाकण्यात येतं. पण आता अधिकारीच महासभा चालवता, अधिकारीच स्थायी समिती चालवता आणि त्यामुळे अधिकारी फक्त हो करताय आणि कोणत्याही प्रकारचं चांगल्या प्रकारचं काम सध्या होत नाही असं म्हणावं लागेल. काल आम्ही संबंधित अधिकारी असतील, संबंधित नागरिक असतील, माझ्या माता भगिनींनी फोन केलेला आणि मग आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं बघा पाण्याचा हा दररोजचाच प्रश्न झाला आहे. तुम्ही जर काम केलं नाही तर आम्ही तुमच्या तोंडाला काळा पासू. आजही सकाळी आम्ही फोन करून सांगितलं. मग आम्ही कोणती केस होईल हे पण बघणार नाही. अधिकाऱ्यांना सकाळी पण आम्ही फोन लावलेला आणि सांगितलं की जर तुम्ही या पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही सोमवारी किंवा मंगळवारी मोर्चा आणू आणि तुमच्या तोंडाला काळं फासू. तिथं डीजी सूर्यवंशी होते, आमचे सन्माननीय आमदार चिमाताई हिरेंच्या वतीने सन्माननीय महेश भाऊ हिरे होते. आम्ही सर्व पटालेताई असतील, हर्षदाताई असतील, मधुकर शेठ जाधव असतील, आम्ही स्वतः सर्व अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही लवकरात लवकर पूर्ण करतो. आणि काल जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांकडे गेलो तेव्हा त्यांना सांगितलं आहे की 1.5 तास आम्हाला प्रत्येक नगराला पाणी करून द्या आणि त्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे. हे मी वारंवार सांगत होतो. जेव्हा पाईपलाईन केलं तेव्हा पण सांगत होतो. पण अधिकारी म्हशीच्या कातड्याचे आहे, त्यांना लवकर ऐकायला येत नाही. मग आम्ही काल असं सांगितल्यानंतर त्यांनी आज काम चालू केलेलं आहे आणि नगरावाईज पाणी करण्यासाठी तिथे वाल बसवण्याचं काम आज आपण बघितलं आहे. ते नागरिक आल्यामुळे आणि आम्ही गेल्यामुळे हे काम चालू झालेलं आहे. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होतील अजून काही सांगता येत नाही. गेल्या 3 वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे नेमकं रस्त्याचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, नेमका हा प्रश्न मांडायचा कुठं हा नागरिकांसमोर आणि सामान्य कार्यकर्त्यांसमोर प्रश्न आहे. याबाबत मी पहिलं महिलांचं मत घेतो. नेमकं काय प्रश्न आहे आणि काय झालं ताई? वर्ष झालं पाणीच येत नाही आम्हाला. आणि जेव्हा हे कार्यकर्ते येतात आणि सगळ्या महिला आम्ही जमा होतो ते मिटिंग घेतात आणि तेव्हा ते त्यांना सांगता पण ते पाणीच येत नाही. ते सांगतात खूप हाल हो राहिले. कोणालाच पाणी एकदम बारीक येतं. टँकर झालं आमच्या इथं पाण्याचा प्रॉब्लेम. आम्ही याच्या आधी पण नगरपालिकेत गेलो होतो, अर्ज दिले, सगळं झालं पण पाण्याचा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. साहेब आले काय वाटतं साहेब का तेवढंच त्यात 2-3 दिवस पाणी येतं, नंतर पाणी आम्हाला येतच नाहीये. गेल्या अनेक महिन्यापासून नाशिक महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून आमच्या भागात नव्हे तर अनेक भागामध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. अनेक महिला कामासाठी, पुरुष बरोबर कामासाठी जात असताना घरी पाणी भरण्यासाठी कोणी नसतं. त्या व्यतिरिक्त घरी असूनही पाणी मिळत नाहीये. आणि जर समजा वाळवंटला पाणी फोन केला तर तो फोन उचलत नाहीये. फोन उचलला तर तो म्हणतो आमच्या हातात नाहीये. जरी फोन उचलला आमच्या हातात नाही, वरून तो सांगतो तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट करा. नागरिकांना प्रत्येक म्हणजे दररोज 10 ते 15 ते 20 महिलांचा फोन येतो. आशीर्वाद नगर असो, विराट संकुल असो, संजीव नगर असो, जाधव संकुल असो, बालाजी पार्क, अनेक ठिकाणी फक्त पाण्याची समस्या आहे.
आणि ही कृत्रिम पाण्याची समस्या फक्त या कर्मचाऱ्यामुळे झालेली आहे. अनेक वर्षापासून पाणी येत नाही. काही ठिकाणी जे पाणी कमी जास्त दाबाने सोडलं जातं. पाणी देताना आमची एकच नागरिकांची एकच विनंती आहे, पाणी द्या, एकच तास द्या, पण चांगलं द्या आणि त्याला प्रेशर असेल असं पाणी द्यावं अशी आमची विनंती आहे. आमच्या सातपूर मधील प्रभाग क्रमांक 26 मध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अमृत वाहिनी योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली होती. पाण्याच्या पाईपलाईन देखील नवीन टाकल्या होत्या. परंतु आम्हाला तर असा संशय की काही खोडकर प्रवृत्ती किंवा काही खोडकर अधिकाऱ्यांमुळे हा पाण्याचा दबाव जो आहे हा कमी प्रमाणात होतोय. परिणामी येथील नागरिकांना पाण्याच्या समस्या भेडसावत आहे. परंतु आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने आणि या परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने कालच राजीव गांधी भवन या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून साहेबांनी आम्हाला शब्द दिला की पुढील 2 ते 3 दिवसात 4 ते 5 मोठमोठ्या ज्या लाईन आहेत त्या लाईनला सब डिव्हिजन करून वॉल ठेवून आपण सर्व नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात कमी वेळामध्ये जास्त प्रेशरने कसं पाणी देण्यात येईल याची आपण उपाययोजना करत आहोत आणि त्याची सुरुवात आज सुरू झालेली आहे कामाची. नेमकं काम काय चालू आहे ताई? पाईपलाईन खोदून वॉल टाकण्याचं पाईपलाईन खोदून वॉल टाकण्याचं काम चालू आहे. ते आम्ही काल भागवत भाऊ आरोटे सन्माननीय नगरसेवक आणि आमचे पदाधिकारी शिवसेनेचे तसेच परिसरातील नागरिक आम्ही जाऊन जेव्हा साहेबांची भेट घेतली राजीव गांधी भवन येथे तर त्यांनी 2 दिवसात काम पूर्ण करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आणि त्यासाठीच आज कामाचा शुभारंभ झालेला आहे. अच्छा, गेल्या 3 वर्षांपासून आपल्या भागाला किंवा नाशिक महापालिकेलाच नगरसेवक नाहीत. तुम्ही या ठिकाणी इथं उभे आहात, नेमकं काय? आम्ही स्वतः सर्व अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही लवकरात लवकर पूर्ण करतो. आणि काल जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांकडे गेलो तेव्हा त्यांना सांगितलं आहे की 1.5 तास आम्हाला प्रत्येक नगराला पाणी करून द्या आणि त्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे. हे मी वारंवार सांगत होतो, जेव्हा पाईपलाईन केलं तेव्हा पण सांगत होतो. पण अधिकारी म्हशीच्या कातड्याचे आहे, त्यांना लवकर ऐकायला येत नाही. नक्कीच नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे. फक्त राजकारण कोणतंही नाही केलं पाहिजे. राजकारण न करता ह्या जनतेचे प्रश्न कसे सुटतील याकडे लक्ष दिलं पाहिजे, या मताचा मी आहे. आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो, सर्वांनीच राजकारण न करता माझ्या माता भगिनीचे प्रश्न कसे सुटतील, माझ्या बंधूंचे प्रश्न कसे सुटतील, या प्रभागाचा विकास कसा होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद. आता काय काम काय चालू आहे ते सांगाल जरा? ते आता आपण नवीन पाईपलाईन क्रॉस केलेली आहे आणि क्रॉस करून जे 250ची लाईन आहे त्या 250च्या लाईनला ही 900ची लाईन जॉईन करत आहे. ओके. मित्रांनो, प्रभाग क्रमांक 26 मध्ये आपण सिद्धिविनायक गणपती मंदिर या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला उभे आहोत आणि या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेने JCB बोलून आता नव्या वॉर्डसाठी हे काम चालू केलेलं आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक भागवतभाऊ आरोटे आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उभे आहेत आणि आपल्याला खात्री आहे, आपण विश्वास करूया की नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सुटेल. नाशिक महानगरपालिका अधिकाऱ्यांना परमेश्वरांनी सुबुद्धी द्यावी अशी अपेक्षा. सन्मान न्यूज 14साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे. सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.